सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानिया यांना बीड पोलिसांची नोटीस। आरोपींच्या हत्येच्या संदर्भात आलेल्या मेसेजचे पुरावे देण्याच्या सूचना। 3 फरार आरोपींची हत्या झाल्याचा दमानिया यांनी केला होता दावा। सामाजिक कार्यकर्ते अंजली दमानियांचं बीडमध्ये आंदोलन। जोपर्यंत धनंजय मुंडे मंत्रिपदाचा राजीनामा देत नाहीत तसंच वाल्मिक कराड याला अटक होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरू ठेवण्याचा दमानियांचा पवित्रा। बीड प्रकरणामधील फरार आरोपींची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया तातडीने सुरू करा। तसंच बंदुकीसोबत ज्यांचे फोटो आहेत त्यांचे परवाने रद्द करा। सीआयडीचे अतिरिक्त महासंचालक बुर्डे यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आदेश। फरार आरोपींमध्ये वाल्मिक कराडचं नाव आहे का? कराडची संपत्ती जप्त होणार आहे का? अंजली दमानियांचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सवाल। चेंबूर येथे बीडमधील सरपंच हत्येच्या प्रकरणी मराठा समाजाचं आंदोलन। आरोपींवरती कठोर कारवाई करण्याची मागणी। बीडमधील सरपंच संतोष देशमुखांच्या हत्येच्या निषेधार्थ पुण्यामध्ये आंदोलन। देशमुख यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे यासाठी मराठा समाजाचं गांजवे चौकामध्ये आंदोलन। तुळजापूरच्या मेसाई जवळगावमधील सरपंच नामदेव निकम यांचं शोले स्टाईल आंदोलन। हल्लेखोरांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याची मागणी। काही दिवसांपूर्वी नामदेव निकम यांना मारण्याचा झाला होता प्रयत्न। राज्यभरातील सर्व ग्रामपंचायतींचे 3 दिवस कामकाज राहणार बंद। सरपंच हत्या प्रकरणाच्या निषेधार्थ 31 डिसेंबर ते 2 जानेवारीच्या दरम्यान कामबंद आंदोलन। महाराष्ट्र प्रदेश सरपंच संघटनेचं मुख्यमंत्री फडणवीसांना निवेदन। बीडमध्ये मागील 5 वर्षांमध्ये तब्बल 308 हत्येचे गुन्हे दाखल। 295 पैकी 13 प्रकरणं अद्याप उघड झालेले नाहीत तर मागील 5 वर्षांमध्ये हत्येच्या प्रयत्नाचे तब्बल 765 गुन्हे। बीडच्या परळीमध्ये हवेत गोळीबार करणाऱ्या 3 जणांवरती गुन्हा दाखल। परळी ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये हवेत गोळीबार करून सोशल माध्यमावरती व्हिडिओ व्हायरल केलेल्या प्रकरणी कारवाई। आमदार जितेंद्र आव्हाड यांच्या विरोधामध्ये एक्स पोस्ट केल्यामुळे रुपाली ठोंबरे यांच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल। बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये गुन्ह्याची नोंद। आव्हाड समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करत असल्याचं चॅट ठोंबरेंनी केलं होतं पोस्ट। आमदार उत्तम जानकर यांनी पुण्यामध्ये घेतली शरद पवारांची भेट। शिरूरचे माजी आमदार अशोक पवार यांनीही घेतली शरद पवार यांची भेट। येणाऱ्या काही दिवसांमध्ये राहुल गांधी शरद पवार यांच्यासोबत निवडणूक आयोगामध्ये जाऊन भेट घेणार। या संदर्भामध्ये शरद पवारांची भेट घेतल्याची उत्तम जानकर यांची प्रतिक्रिया। बारामतीमध्ये लवकरच महत्त्वाचा प्रकल्प येणार शरद पवारांचे संकेत। प्रकल्पाचं शिष्टमंडळ बारामतीमध्ये पवारांची माहिती। पुण्यामध्ये भिंतीला हिरवा रंग देऊन हार फुलं चढवण्याचा प्रकार व्हायरल। व्हिडिओच्या नंतर खासदार मेधा कुलकर्णी यांनी हिरव्या रंगावरती चढवला भगवा रंग। सदाशिव पेठेमधल्या ज्ञानप्रबोधिनी शाळेच्या शेजारचा प्रकार। मत्स्य आणि बंदर मंत्री नितेश राणे आज मुंबईत वरळीमधल्या बालाजी मंदिरामध्ये जाऊन घेतलं दर्शन। भाजपच्या प्रदेश प्रभारी पदाची जबाबदारी सोपवण्यामध्ये आल्याच्या नंतर रवींद्र चव्हाण यांनी घेतलं सप्तशृंगी देवीचं दर्शन। मंदिर प्रशासनाकडून चव्हाणांचा सत्कार। ठाकरेंच्या शिवसेनेचे नेते अनिल परब यांनी घेतलं साईबाबांचं दर्शन। सगळ्या पक्षाच्या कार्यकर्त्यांना सुख समाधान मिळो ही साईबाबांच्या चरणी केली प्रार्थना। मंत्रिपदाची शपथ घेतल्याच्या नंतर चंद्रकांत पाटील पहिल्यांदाच कोल्हापूरमध्ये। भाजप कार्यकर्त्यांकडून चंद्रकांत पाटील यांचं कोल्हापूरमध्ये जंगी स्वागत। नाराज कार्यकर्त्यांचा उत्साह वाढवण्याचा सुधीर मुनगंटीवार यांचा प्रयत्न। आयुष्यामध्ये धुकं येतं पण हे धुकं परमनंट नसतं मुनगंटीवारांचं वक्तव्य। मुनगंटीवारांना मंत्रिपद न मिळाल्यामुळे कार्यकर्ते नाराज। निवडणुकीच्या नंतर 2 महिन्यांमध्ये लाडक्या बहिणींच्या अर्जामध्ये 26 लाखांनी वाढ। डिसेंबरमध्ये हप्त्यापोटी 3,689 कोटी रुपये खात्यामध्ये जमा। मार्चपासून लाडक्या बहिणींना 1,500 रुपयांच्या ऐवजी 2,100 रुपयांचा हप्ता मिळण्याची शक्यता। छत्रपती संभाजीनगरमधील क्रीडा संकुल घोटाळ्याचं प्रकरण। आरोपी हर्षकुमार क्षीरसागरचं पोलिसांना 7 पानांचं पत्र। उपसंचालकांनी जीवे मारण्याची धमकी दिल्याचा हर्षकुमारचा दावा तर हर्षकुमारची मैत्रीण अर्पिताला नवी मुंबईमधून अटक। कल्याण मराठी कुटुंब मारहाण प्रकरणी अखिलेश शुक्लासह 6 जणांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी। सगळ्या आरोपींची कल्याण आधारवाडी तुरुंगामध्ये रवानगी। भीमा कोरेगाव शौर्य दिनाच्या निमित्ताने विजयस्तंभाला अभिवादन करण्यासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी यावं। तसंच सरकारनं या परिसराच्या सुशोभीकरणाचं काम तात्काळ सुरू करावं। रिपाईच्या सचिन खरात यांची मागणी।
आरटीई प्रवेशाच्या 25% राखीव जागांवरील प्रवेशासाठी खासगी शाळांची नोंदणीची प्रक्रिया पूर्ण होण्याच्या मार्गावर. त्यानंतर 1 जानेवारीपासून शालेय शिक्षण विभागाकडून आरटीई प्रवेशाचं पोर्टल सुरू होणार. राज्यामधील बस आगारांना कलर कोड, आगारांची वेगळी ओळख तयार करण्यासाठी त्यांना विशिष्ट रंग दिला जाणार. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा. कापूरबावडी भागामध्ये मेट्रो मार्गिकेच्या कामामुळे ठाणे पोलिसांकडून वाहतुकीमध्ये बदल. 30 डिसेंबरपर्यंत दररोज सकाळी रात्री 11 ते पहाटे 5 वाजेपर्यंत बदल लागू. आरमॉल परिसरामध्ये प्रवेश बंदी. नवी मुंबई विमानतळावरती इंडिगोच्या कमर्शियल फ्लाईटचं लँडिंग, रनवे सिग्नल यंत्रणा ही सर्व महत्त्वाची कामं पूर्ण. नवी मुंबई विमानतळावरून 17 एप्रिलला प्रवासी वाहतुकीला सुरुवात होणार. स्थानिक आमदार महेश बालदी यांची माहिती. दादरचे शिवाजी पार्क धूळ मुक्त होणार. मैदानावरील धुळीचा त्रास कमी करण्यासाठी मातीचा वरचा थर आता काढण्यात येणार. MMRDAकडून वायू प्रदूषण नियंत्रणासाठी नियमावली. प्रकल्पस्थळी नियमांचं उल्लंघन केल्यास 20 लाखांपर्यंतचा दंड. MMRDAचा निर्णय. मुंबईमध्ये वाढणारं हवेचं प्रदूषण कमी करण्यासाठी उपाययोजना सुरू. एकाच दिवसामध्ये तब्बल 189 मेट्रिक टन डेब्रिज संकलन करून त्याची विल्हेवाट. शिवाय 243 किलोमीटर लांबीचे रस्तेही पाण्यानं स्वच्छ धुतले. पुणे महानगरपालिकेकडून बांधकामांसाठी सांडपाण्यावरती प्रक्रिया केलेलं पाणी वापरणं बंधनकारक. त्यासाठी टँकर नागरिकांच्या लक्षात यावेत या उद्देशामधून टँकरला हिरवा रंग तसंच टँकरवरती STPचं पाणी लिहिणं अनिवार्य. रविवारच्या सुट्टीला माथेरानमध्ये येणाऱ्या पर्यटकांची तुफान गर्दी. माथेरान घाटामधल्या परिसरामध्ये वाहनांच्या लांबच लांब अशा रांगा. नवीन वर्षाच्या पार्श्वभूमीवरती शांतता आणि सुव्यवस्था राखण्यासाठी नवी मुंबई पोलीसही सज्ज. पनवेल आणि उरण परिसरामध्ये होणाऱ्या रेव पार्ट्यांवरती पोलिसांची करडी नजर. नाताळच्या सुट्ट्या आणि वर्षामधला शेवटचा रविवार असल्यामुळे शिर्डीमध्ये भाविकांची गर्दी. 31 डिसेंबरला साईंचं मंदिर दर्शनासाठी रात्रभर खुलं ठेवण्याचा निर्णय. तळकोकणामधील समुद्रकिनारे पर्यटकांनी गजबजले. समुद्र पर्यटनाच्या सोबतच किल्ले आणि मंदिरांमध्ये सुद्धा पर्यटकांची मोठी गर्दी. पंढरपूरमध्ये ऑनलाईन दर्शन बुकिंग 2 जानेवारीपर्यंत बंद. सलगच्या सुट्ट्यांमुळे प्रचंड गर्दी असल्यामुळे मंदिर समितीचा निर्णय. आळंदीमध्ये इंद्रायणी नदी पुन्हा एकदा फेसाळली. नदीमध्ये रसायनयुक्त आणि मैला मिश्रित पाणी सोडलं जात असल्यामुळे नदी प्रदूषणाच्या वेठ्यात. श्रीवर्धन तालुक्यामध्ये अवकाळी पावसाची हजेरी. हातातोंडाशी आलेला घास पावसामुळे हिरावून जाण्याची आंबा बागायतदारांना भीती. छत्रपती संभाजीनगरच्या सोयगाव तालुक्यामधल्या 3 मंडळांमध्ये अवकाळी पाऊस. गहू तूर पिकाला पावसाचा फटका बसण्याची शक्यता. अवकाळी पावसानं नाशिक जिल्ह्याला झोडपलं. पावसामुळे जिल्ह्यामधील 172 हेक्टरवरच्या पिकांचं नुकसान. दिंडोरीमधील 76 हेक्टर तर नाशिक तालुक्यामध्ये 20 हेक्टरवरच्या द्राक्ष बागांना पावसाचा फटका. धुळ्यामध्ये झालेल्या अवकाळी पावसाचा शिरपूर तालुक्यामधल्या 30 गावांना फटका. 1528 शेतकऱ्यांचं 1241 हेक्टरमधल्या पिकांचं नुकसान. भाजीपाल्याला कवडी मोल भाव मिळत असल्यामुळे शेतकरी संतापले. छत्रपती संभाजीनगरच्या पाचोड बाजारामध्ये शेतकऱ्यांनी भाजीपाला फेकून दिला. अकोल्यामध्ये डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठामध्ये 3 दिवसीय कृषी महोत्सवाचं आयोजन. अकोलेकरांसह शेतकऱ्यांची मोठी गर्दी. महोत्सवामध्ये माठावरचा मांडा आकर्षणाचा केंद्रबिंदू. अकोल्यामधील शिक्षणतज्ज्ञ डॉ. गजानन नारेंना पहिला अकोला भूषण पुरस्कार प्रदान. अकोल्यामधील 21 सामाजिक संघटनांकडून यावर्षीपासून अकोला भूषण पुरस्कार सुरू. सांगलीमध्ये राधेय सेवा फाउंडेशनच्या वतीनं मॅरेथॉनचं आयोजन. या मॅरेथॉनमध्ये देशभरामधून 3000पेक्षा अधिक स्पर्धक सहभागी. अमरावतीच्या दिवसामध्ये शंकरपटाचं आयोजन. महिला धुरकरी शंकरपटामध्ये सहभागी. न्यायालयाने बंदी उठवल्याच्या नंतर विदर्भामध्ये बैलगाडा शर्यतीचं आयोजन. बार्शी अभयारण्यामधल्या ढेमरेवाडी परिसरामध्ये वाघाची दहशत. याच वाघाला पकडण्यासाठी लावलेल्या ट्रॅप कॅमेरामध्ये आढळला बिबट्या. भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयामध्ये रुग्णांच्या अंगावरती अक्षरशः 8 ते 10 उंदरांचा धुमाकूळ. तसंच डब्यातील पिशव्यांमधील खाद्यपदार्थांचा फडशा पडतानाचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल.
मुंबईतील जोगेश्वरीच्या औशिवरा परिसरामध्ये अज्ञात व्यक्तीकडून श्वानावरती गोळीबार, श्वानावरती पशुवैद्यकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू, पोलिसांकडून आरोपीचा शोध. भंडाऱ्यामध्ये परीक्षा केंद्रावरती मोबाईलचा वापर करून मास कॉपी करणाऱ्या 22 जणांवरती कारवाई. कांद्री इथल्या श्री संत गजानन महाराज प्रशासकीय महाविद्यालयामध्ये विद्यापीठाच्या भरारी पथकानं धाड टाकली असता प्रकार उघडकीस. नागपूरमधील दिघोरा गावामध्ये एका नराधमाकडून 2 चिमुकल्या मुलींचा विनयभंग. नराधम रवींद्र पसारीला अटक. घरासमोर मुली खेळत असताना खेळण्याचं आमिष दाखवून विनयभंग. मुरुड तालुक्यामधल्या कोर्लई इथे अल्पवयीन मुलीवरती बोटीमध्ये लैंगिक अत्याचार. रेवदंडा पोलीस स्थानकामध्ये आर्यन कोटकरवरती गुन्हा दाखल. गोंदियाच्या देवरीमध्ये चुलीजवळ बसून अभ्यास करत असताना लागलेल्या आगीमध्ये होरपळून 19 वर्षीय मुलीचा मृत्यू. थंडीपासून बचाव करण्यासाठी चुलीजवळ बसून ती अभ्यास करत असताना अचानकपणे आग लागली. रोह्यामधल्या बोरघर गावामध्ये 2 सख्ख्या भावांना ठेकेदारांनी मारहाण केल्याचा प्रकार. रोहा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल. रस्त्याच्या वादामधून मारहाण झाल्याचा आरोप. भंडाऱ्याच्या काटेब्राह्मणीमध्ये शालेय क्रीडा महोत्सव कार्यक्रमाच्या दरम्यान 2 गटामध्ये हाणामारी. उर्सला आणि सालई खुर्द या गावच्या शाळेमधील विद्यार्थ्यांच्या कबड्डी सामन्याच्या दरम्यानचा हा प्रकार. विदर्भ मराठवाड्याला जोडणाऱ्या पैनगंगा नदीच्या पुलावरून सिमेंट घेऊन जाणारा ट्रक नदीच्या पात्रामध्ये कोसळला. खड्डा चुकवताना ट्रक चालकाचं नियंत्रण सुटल्यामुळे दुर्घटना. अपघातामध्ये चालक गंभीररित्या जखमी. पंढरपूर टेंभुर्णा रोडवरील गुरसाळे भागामध्ये खासगी बसला ट्रकची धडक. 2 महिलांचा मृत्यू तर 7 जण गंभीररित्या जखमी. यामध्ये ट्रॅव्हल्सचा चालक सुद्धा जखमी. वर्षभरामध्ये नाशिकमध्ये अवैध मद्य विक्री आणि साठा केलेल्या प्रकरणी तब्बल 2,500 गुन्हे दाखल. या सर्व गुन्ह्यांमध्ये अवैध मद्य साठ्यासह 8 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त. नंदुरबारच्या सातपुड्याच्या दुर्गम भागामधील सावऱ्या डिगर इथे स्थानिक गुन्हे शाखेची कारवाई. अवैधरित्या साठा करून ठेवलेला 4 लाख रुपयांचा दारू साठा पोलिसांनी केला जप्त. बिहारमध्ये बोलेरोच्या टपावरून दारूची तस्करी. टपाच्या आच्छादनामध्ये लपवलेल्या दारूच्या 800 बाटल्या जप्त. बिहारमध्ये दारूबंदी असल्यामुळे दारूची तस्करी सुरू. आर्थिक घोटाळ्यांचे गुन्हे इतर गुन्ह्यांपेक्षा वेगळे. हे गुन्हे संपूर्ण देशाच्या अर्थव्यवस्थेवरती परिणाम करतात. त्यामुळे अशा घोटाळ्यांचे गुन्हे तडजोडीनं रद्द करताच कामा नये. सर्वोच्च न्यायालयाचं एका प्रकरणामध्ये महत्त्वपूर्ण मत. पेनगुंडा ते नेलगुंडा रोडवरती माओवाद्यांनी उभारलेलं स्मारक गडचिरोली पोलीस दलाकडून उद्ध्वस्त. जेसीबीच्या सहाय्याने केलं हे स्मारक उद्ध्वस्त. जम्मू काश्मीरमध्ये बर्फवृष्टीमुळे जनजीवन विस्कळीत. बर्फवृष्टीमुळे विमानांची उड्डाणं, रेल्वे सेवा तसंच जम्मू ते श्रीनगर हा महामार्ग सुद्धा बंद. यमुनोत्री धाममध्ये बर्फवृष्टी. सर्वत्र बर्फाची चादर. रस्त्यावरती साचला 2 फुटांपर्यंतचा बर्फ. केदारनाथ धाम परिसरामध्ये 2.5 फूट बर्फ साचला. नंदीवरही बर्फ साचला. मंदिराच्या सुरक्षेसाठी आयटीबीपी आणि पोलीसही तैनात. बद्रीनाथ धाममध्ये सर्वत्र बर्फाची चादर. मुख्यमंत्री पुष्करसिंग धामी यांच्याकडून एक्सवरती व्हिडिओ पोस्ट. बर्फवृष्टीमुळे श्रीनगरचं विमानतळ सुद्धा बंद. बर्फ साचल्यामुळे अनेक रस्ते आणि महामार्ग सुद्धा ठप्प. जम्मू काश्मीरच्या डोडामध्ये सुद्धा बर्फवृष्टीमुळे रस्ते मार्ग ठप्प. पर्यटकांना सावधगिरीनं प्रवास करण्याचा सल्ला. जम्मू काश्मीरमधल्या अनंतनागमध्ये बर्फवृष्टीमुळे अडचणी वाढल्या. वाहनांवरती 3 फुटांपर्यंतचा बर्फ साचला. तर जम्मू काश्मीरच्या पूंछमध्ये बर्फवृष्टीमुळे वाहतूक ठप्प. रस्त्यावरचा बर्फ हटवण्याचं काम सध्या युद्धपातळीवर सुरू. जम्मू काश्मीरच्या अनेक भागामध्ये सतत बर्फवृष्टी. भद्रवाहमधील पर्यटन स्थळांवरती बर्फाची चादर. श्रीनगरच्या लाल चौकामध्ये पर्यटकांची मोठी गर्दी. जम्मू काश्मीरमधील पर्यटन स्थळांना भेटी देण्यासाठी नागरिकांची गर्दी. बर्फवृष्टीमुळे चक्रातातील सर्वच हॉटेल्स पर्यटकांनी गजबजली. बर्फाचा आनंद घेतानाचे व्हिडिओ सुद्धा व्हायरल. हिमाचल प्रदेशमध्ये मुसळधार बर्फवृष्टीमुळे वाहतुकीमध्ये अडचणी. सोलंग व्हॅलीमध्ये अडकलेल्या 2,000 पर्यटकांची सुटका करण्यात यश. अनेक वाहनं बर्फामुळे घसरली. उत्तराखंडच्या धारचुलामध्ये एसएसबीने वाढवली गस्त. बर्फवृष्टीमुळे एसएसबीचे जवान आता अधिक सतर्क.
हिमाचल प्रदेशमधल्या किन्नौरमधील रिकांगपिओ कल्पा या रस्त्यावरून बर्फ हटवण्याचं काम सध्या सुरू. बर्फवृष्टीमध्ये प्रवास न करण्याचा प्रशासनाचा प्रवाशांना सल्ला. गाझापट्टीमधील नागरिकांचा अन्नासाठीचा संघर्ष सुरू. अन्न मिळवण्यासाठी तासनतास नागरिक रांगेत उभे आहेत. गाझापट्टीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये इस्रायली सैन्याच्या हल्ल्यामध्ये 48 पॅलेस्टिनींचा मृत्यू. मृतांची संख्या 45,474 वर. सिरियामध्ये महिला त्यांच्या हक्कांच्या मागण्यांसाठी रस्त्यावरती उतरल्या. नव्या सरकारने त्यांच्या हक्कांचा आदर आणि संरक्षण करण्याची मागणी. अफगाणिस्तानमध्ये पाकिस्तानच्या हल्ल्याचा निषेध. पाकिस्तानच्या विरोधामध्ये लोक रस्त्यावरती उतरले. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.